माननीय शरद पवार साहेबांना विनंती, या विराट सभेला आपण संबोधित करावं. सफाई विचारायचे आणि 6 महिन्यापूर्वी देशाची लोकसभेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीला मोठ्या मताने तुम्ही ज्यांना विजयी केलं ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले प्रवीणसिंग भालगे, पक्षाचे अध्यक्ष विजय पाटील, आपल्या सगळ्यांच्या भगिनी स्वातीताई कोळी, नगरनित्य घालगे, संजय पवार, सुनील शिंदे, डॉक्टर प्रकाश शहापूरकर, संग्रामसिंह नरवणे, सुकुमार कांबळे, अखिलेश राजे घालगे, बाळासाहेब पाटील, ॲडव्होकेट कुणाले, शिवानंद माळी, काँग्रेस शिवाजीराव मगदूम आणि या दोन्ही मतदारसंघाचे आपले उमेदवार समरजितसिंह घालगे आणि सौ नंदाताई बावळकर उपस्थित बंधू भगिनी. मध्यंतरी मी कागदला येऊन गेलो. आता लोकसभेची निवडणुकीच्या काळात होती. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे काही करायचं ते लोकसभेच्या कामात आपण लोकांनी निर्णय घेतले. ही सगळीकडे सांगतोय की लोकसभेच्या निवडणुकीला एक वेगळी स्थिती होती. ती स्थिती अशी होती की देशाचं प्रधानमंत्रीपद हे नरेंद्र मोदींच्याकडे होतं आणि देशामध्ये फिरून ते ठिकठिकाणी लोकांना सांगत होते की मला 400 खासदार निवडून द्या. देश चालवायचं असेल, पार्लमेंटचं बहुमत ठेवायचं असेल, मंत्रिमंडळाचा कारभार करायचा असेल तर 375-380 एवढे खासदार असले तरी पुरे होऊ शकतात. आणि असं असताना 400चा आकडे का? आम्ही लोकांनी विचार केला की याच्याबरोबर काहीतरी डावपेच असण्याची शक्यता नाकारता येते. त्याला उत्तर कसं द्यायचं याचा विचार आम्ही लोकांनी केला. दिल्लीमध्ये एक बैठक बोलवली. त्या बैठकीला सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, मी स्वतः होते, शेजारच्या कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल होते, कम्युनिस्ट पार्टीचे नेता होते, आंबेडकरांच्या विचाराला प्रामाणिकपणाने साथ देतात असे अनेक सहकारी होते. आणि सगळ्यांनी बसून ठरवलं की ज्या 400 जागाचा आकडे आहे याचा स्वच्छ अर्थ आहे की या देशाला डॉक्टर आंबेडकर यांनी घटना दिली आणि त्या घटनेमध्ये काही सुधार करायचा, परिवर्तन करायचा, तर त्यासाठी अधिक खासदारांची आवश्यकता. आज देशात तुम्ही म्हणत नाही की बाबासाहेबांच्या घटनेला काही दुरुस्ती करायची आवश्यकता आहे. मग मोदी साहेबांचाच हा विचार का होता? त्यांच्या मनात काय होतं मी सांगू शकत नाही, पण जे होतं ते देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने घातक होतं. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की यावर्षी लोकसभेची निवडणूक एकत्रित लढायची. ठिकठिकाणी विचारविनिमय करून उमेदवारांची निवड करायची. आणि काही झालं तर संविधानावर धक्का न बसण्याची स्थिती करायची असेल तर जास्तीत जास्त लोक निवडून आणायचे आणि मोदी साहेबांचा 400चा नंबर हा खाली कसा आणता येईल तो प्रयत्न करायचा.
ठिकठिकाणी आम्ही संघटन केलं. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली. जागांची वाटणी केली आम्ही. अधिक जागा मागायच्या नाहीत हा विचार केला आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर असंच आहे की शाहू महाराजांनी उभं राहावं हा आम्हा सगळ्यांचा आग्रह होता. राजकारणामध्ये सहसा फार सैन्याची त्यांची भूमिका नसते, पण देशाची गरज आणि आम्हा सगळ्यांचा आग्रह. त्यामुळे शाहू महाराजांनी सुद्धा तुमच्या भागातून कोल्हापुरातून निवडणूक लढवायला समर्थ दिली आणि मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमच्या वचनाने त्यांना तुम्ही विजयी केला. महाराष्ट्राची चित्र बदललं. या महाराष्ट्रामध्ये 5 वर्षापूर्वी काँग्रेसचा 1 खासदार आला असता आणि आमच्या राष्ट्रवादीचे 4 खासदार होते. एकंदर संख्या किती 48 आणि 48मध्ये 5 आणि या निवडणुकीमध्ये आम्ही एकत्र आलो. तुम्हा लोकांची भेट घेतली, तुम्हा लोकांची सुसंवाद साधला आणि तुम्हा लोकांनी मदत केली. त्याचा परिणाम 48पैकी 31 जागा निवडून आणण्याच्यासाठी आम्हाला लोकांना हे झालं. त्याचं 100% श्रेय तुम्हा लोकांचं आहे, कारण तुम्ही योग्य पद्धतीचा निर्णय त्या काळामध्ये घेतला. ती निवडणूक होऊन गेली. खरं म्हणजे तर मोदी साहेबांना त्यांचं सरकार बनवलं तेवढं सोपं नव्हतं. त्यांनी शेवटी केलं काय, त्यांचा नंबर कधी आला. पण आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू यांची मदत घेतली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची मदत घेतली आणि या दोघांचे खासदार मिळून स्वतःच्या पक्षाचे खासदार मिळून शेवटी त्यांनी राज्य स्थापन केले. ठीक आहे, त्यांच्याकडे नंबर आहे, आमची काही तक्रार नाही. पण आम्ही जागे आहोत. आम्ही चुकीची गोष्ट होऊन देणार नाही. आज काँग्रेसमध्ये आम्ही सगळे बसतो. शाहू महाराज बसतात, मी राज्यसभेत बसतो आणि त्या ठिकाणी कोणत्याही चुकीचा निर्णय आम्हा लोकांच्या किंवा देशावर आणण्याचा प्रयत्न मोदी साहेबांच्याकडनं होत असते तो आम्ही कधी होऊन देत नाही. आणि ते घडू शकलं कारण तुम्ही लोकांनी आमच्या मागे शक्ती होईल. हा आपल्या सगळ्यांचा लोकसभेचा राज्यसभेचा अनुभव आहे. असा निवडणूक आली महाराष्ट्र. गेले 10 वर्ष महाराष्ट्राचे राज्य करोना होता त्या 2 वर्षाच्या काळ सोडला त्या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची सत्ता होती. काय केलं त्यांनी या 10 वर्षामध्ये? कोणते प्रश्न सोडवले? अनेक गोष्टी त्याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता होती, त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. पण कालच्या लोकसभेमध्ये त्यांना जो फटका बसला त्याचा परिणाम लोकांना आपल्या बाजूला वळत जाईल यासाठी काही लोकप्रिय होणाऱ्या योजना देता येतील का याचा विचार त्यांनी केला. आणि पहिली योजना काढली माझी लाडकी बहीण आणि त्या लाडक्या बहिणीला महिना 1500. काही हरकत नाही, माझी काही तक्रार नाही. तुमच्या माझ्या मुलीला बहिणीला सरकार 1500 रुपये देत आहे तर तक्रार करायचं काही कारण नाही. पण एकदम हे बहिणीचं प्रेम का आलं? लोकसभेत तुम्ही फटका दिला म्हणून बहीण असतो, त्याचं बहिणीची नोंद कधी घेतली नसते. आज त्यांनी ही योजना काढली, पण वस्तुस्थिती काय तुम्ही बघा. आज महाराष्ट्रामध्ये महिलांची मुलींची अवस्था काय याची माहिती जर घेतली तर चित्र वेगळं आहे. महिलांचे अत्याचार वाढलेत
आम्ही माहिती घेतली सरकारकडनं. गेल्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराची संख्या 37,381 एवढी आहे. तुम्ही लक्षात घ्या, 37,381 महिलांच्यावर 2 वर्षात अत्याचार होऊ शकतात. याचा स्वच्छ अर्थ आहे की महिलांच्या सन्मानासाठी गप्पा लोक महिलांच्या रक्षणासाठी कुठल्या प्रकारची भावना टाकत नाही. जो आकडा असता महाराष्ट्रात महिलांच्या अत्याचाराचा आहे, त्याच्या तक्रारीचा आहे, पोलीस स्टेशनला त्याची नोंद आहे, त्याची माहिती घेतली तर दर तासाला 5 महिलांच्यावर अत्याचार झाला अशा तक्रारी पोलीस स्टेशनवर येतात. एवढंच नाही तर आणखीन एक समस्या आहे महिलांच्या बाबतीत तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये, आणि ते म्हणजे मुली पळून नेल्या. त्या बेकार त्यांचा फटका लागत नाही अशी स्थिती आहे. आणि त्या दृष्टीने प्रयत्न केला माहिती गोळा करायची. आज काय दिसतंय? आज असं दिसतंय की महिलांच्या म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे दर तासाला 5 महिलांची तक्रार येते. तसं दर वर्षाची आकडेवारी गोळा केली तर महाराष्ट्रामध्ये 64,000 महिला आणि मुली या बेपत्ता आहेत. त्यांचा पत्ता नाही. त्यांना कुणी पळून नेलं का, त्यांची कुणी हत्या केली का, त्यांची काय अवस्था आहे, कुठं आहेत, याची काही माहिती येत नाही. इतक्या भगिनींचा पत्ता लागत नाही. हे चित्र महाराष्ट्रात असेल तर आमची आवडती बहीण ही भूमिका मंडळाचा नैतिक अधिकार या राज्यकर्त्यांना आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्र्याची कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्या नागपूरचे नागपूरमध्ये 13,000 मुली एका वर्षाच्या कालावधीमध्ये बेपत्ता झाले. जो एकेकाळी मुख्यमंत्री होता, आता गृहमंत्री आहे. त्याच्या गावामध्ये 13,000 मुली बेपत्ता होतात आणि त्याचा पत्ता लागत नाही. कसलं राज्य आहे? काय आहे मुलींचं संरक्षण करण्याची मतमान्यता यांना अधिकार आहे? याचा अर्थ स्वच्छ आहे की ज्या तुमच्या माझ्या मुलींची, बहिणींची, आयांची काळजी घेऊ शकत नाही, त्यांचं रक्षण करू शकत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये 30 अफगाण अशांना याची सुद्धा कुठं संधी देण्याची मागण्याची अपेक्षा त्यांनी करू नये ही सांगायची वेळ आली. महाराष्ट्रामध्ये नेहमी स्त्रियांचा सन्मान झाला. एक गोष्ट सगळ्या इतिहासामध्ये आपण वाचली, कल्याणच्या सुभेदाराची. कल्याणच्या सुभेदाराच्या हल्ला केल्याच्या नंतर त्यांची सुंदर दिसणारी सून शिवाजी महाराजांच्या समोर आली. छत्रपतींना ते आवडलेलं आहे. त्यांनी स्वच्छ भागात सांगितलं की माझी माता, माझी आई ही जर अशी सुंदर दिसती असते या मुलीसाठी तर माझ्याकडे सुद्धा ती सुंदरता आली असते. शिवाजी महाराजांनी त्या मुलीचा सन्मान केला, साधी चुली दिली आणि सन्मानाने घरी बसली. ही महाराष्ट्राची संस्कृती. महिलांच्याकडे बघायचा हा महाराष्ट्रात दृष्टिकोन आहे. आणि अच्छे राज्यकर्ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्वाफले होत आहेत, गायब होत आहेत, अत्याचार होत आहेत, त्यासंबंधी झुंकूनसुद्धा बघायला तयार नाही. ही गोष्ट आपल्याला विचार करण्याच्यासाठी. आणि म्हणून राज्य द्यायचं असेल तर यांच्या हातात राज्य द्यायचं नाही, हा निकाल घ्यायचा. दुसरा प्रश्न आहे शेती आणि शेतकरी. आज काय चित्र दिसतं आहे महाराष्ट्रामध्ये? तुमच्यासारखे कोट्यावधी शेतकरी कष्ट करतात, घाम घालतात, उत्पादन वाढवतात
आणि देशाची राज्याची अन्नधान्याची गरज भागवतात. एका बाजूला हे काम त्यांच्याकडून होतं आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला अलीकडे शेतकऱ्यांची आत्महत्या ही रोज बघायला दिसते. त्याची कठीण अवस्था आहे. शेतकरी आत्महत्या का करतो? कुठं कुठं करतो? महाराष्ट्राचं स्वतंत्र चित्र बघितलं तर विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्येची माहिती मिळते, मोठ्या प्रमाणात मिळते. मला आठवतं आहे मी कागद आलो होतो त्यावेळेला सांगितलं होतं, मी केंद्र सरकारमध्ये होतो, शेती खात्याचं काम माझ्याकडे होतं आणि एक दिवशी मला कळलं की यवतमाळच्या कलेक्टरच्याकडे की त्यांच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. मी चौकशी केली की आत्महत्या का केली. मला सांगण्यात आलं की तो कर्जबाजारी होता. कशावर कर्जबाजारी होता? त्याच्या हाताचं सोन्यासारखं पीक उद्ध्वस्त झालं अतिवृष्टीने. मला असं वाटलं की तिथे जाऊन बघावं. मी स्वतः गेलो. त्याच्या घरात आत्महत्या होती. त्या घरच्या लोकांना भेटलो. म्हणून घराचा करता माणूस आत्महत्या करून सोडून गेला होता. त्याची मुलगी होती, त्याचा मुलगा होता आणि त्याची पत्नी होती. त्या माऊलीला विचारलं तुझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली? ती बोलू शकत नव्हती. जसा जसा रडत होती. मी समजूत काढली आणि तिला सांगितलं की तुझ्या घरात घडल्याचे इतिहास होऊ नये असं तुला असत असेल तर सत्य सांग. मला सरकारच्या वतीनं काही करता आलं तर करण्याचं समाधान मला मिळेल. तिला विचारलं का नवऱ्याने आत्महत्या केली? तिने सांगितलं की आमच्याकडं कापसाचं पीक येतं. कापसाला बियाणं घ्यावं लागतं, त्याची किंमत जास्त असते, फवारणी करावी लागते, त्यासाठी औषधं घ्यावी लागते. माझ्या मालकाने बँकेचं कर्ज काढलं आणि बियाणं औषधं याची व्यवस्था केली, खताची व्यवस्था केली, मजुरीची व्यवस्था केली, सोन्यासारखं पीक आलं आणि अतिवृष्टी झाली, सगळं पीक उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या वर्षी पुन्हा माझ्या नवऱ्याने पीक घ्यायचं ठरवलं, पण पहिले जे सोसायटीचे जे पैसे काढले होते ते देता आले नाही. तो सगळा केला झाला. त्यामुळे त्याला खाजगी सावकाराच्या दरवाज्यात जावं लागलं आणि सावकाराकडे पैसे घेतले. तसाच खर्च केला कापसा. पुन्हा दुसऱ्या वर्षी लाल्या नावाचा रोग कापसावर असतो, तो रोग फळला आणि सगळं पीक गेलं. दोन्ही पिकं गेली, पण त्या पिकाच्यासाठी जी भांडवली गुंतवणूक केली ती मात्र त्याच्या डोक्यावर आली आणि त्याची वसुली याच्यासाठी सावकाराचा सगळा त्याचा मागं लागला. एक दिवशी सावकार त्याच्या घरी आला, पैशाची मागणी केली, तो देऊ शकला नाही. त्याच्या घरातली भांडी कुणी बाहेर काढली. त्या माणसाला अतिशय दुःख झालं. त्या ग्रस्ताने आत्महत्या केली आणि माऊलीने विचारलं की आत्महत्या कारण? त्यांनी कारण एकच सांगितलं की भांडी कुणी बाहेर निघाली, समाजात आमची आबरू गेली, आमच्या आबरूचा पंचनामा झाला, मुलीचं लग्न ठरलं होतं, बाहेरनी लग्न मोडलं कारण माझ्या घरची काय स्थिती आहे याचा अंदाज त्यांना आलेला होता. म्हणजे आत्महत्या उगीच कोणी करत नाही. आत्महत्या करण्याची स्थिती आलेली आहे आणि ती स्थिती घालवायची असेल तर उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीमालाला रास्त किंमत मिळालीच पाहिजे. ती गेल्या 5-7 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या भाजपच्या सरकारने त्याच्यामध्ये अधिक लक्ष दिले नाही आणि त्यामुळे देशात सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये झाल्या. महाराष्ट्राची विविध संबंध देशामध्ये झाली आणि आज तेच लोक मतं मागण्याच्यासाठी
आपल्या सगळ्यांच्या पुढेची. तिसरा वर्ग महाराष्ट्राचा तो तरुणांचा. आपण शाळा कॉलेजेस काढल्या, कधी बांगला भाषांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 4 लाख विद्यार्थीच्या संस्थेची. गावागावामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक संस्था निघाल्या. कागद उत्तम प्रकारची संस्था आहे. गडहिंग्लजला या ठिकाणी संस्था आहे. शिक्षित अनेक लोक उत्तम शिक्षक करून महाराष्ट्रामध्ये काम करायचं. स्वातीताई या ठिकाणी आहेत. नेहमीचं काम करत असताना सुद्धा महाविद्यालयामध्ये एक उत्तम शिक्षिका म्हणून सुद्धा ते काम करतात. अशा अनेकांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं काम महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. पण दुसरा एक प्रश्न त्याचा उभा राहिला आणि तो प्रश्न कोणता? मुलं शिकतात, पदवीला होतात, नोकरीचा भत्ता कुठे? नोकऱ्या मिळत नाही. थोड्या उच्च लोकांना मिळतात, पण अनेक तरुण आज नोकरीच्यासाठी वणवण हिंडतात. त्यांच्या पदामध्ये नोकरीचा भत्ता नाही. त्यांचा घाम घालायची तयारी आहे, कष्ट करायची तयारी आहे, कुठेही जायची तयारी आहे, पण नोकरी मिळत नाही. आणि त्याचा परिणाम आज या तरुण पिढीच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे. आणि कुठल्याही समाजामध्ये आणि कोणत्याही देशामध्ये तरुण अस्वस्थ असते, त्यांच्यामध्ये नैराश्य असते. तर हे नैराश्य, हे अस्वस्थता उद्या त्याला सामाजिक शांततेला आणि सामाजिक ऐक्याला धक्का देण्याचं सुद्धा काम करतं. आणि म्हणून हे घालवायचं असेल तर मुलांच्या शिक्षणावर त्याला कष्ट करण्याचा अधिकारसुद्धा दिला पाहिजे. आणि म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही जसं स्त्रियांच्या अत्याचाराचा विषय हातात घेऊ इच्छितो, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय हाही हातात घेऊ इच्छितो, त्याचबरोबर बेरोजगार मुलांच्या नोकरीचा विचारसुद्धा हा हातामध्ये घ्यावा लागेल. असे 1, 2, 3, 4, 5 कार्यक्रम आम्ही लोकांनी बसून असं ठरवले. पण हे कार्यक्रम राबवायचे कसे? ते कार्यक्रम राबवायचे असेल तर सत्तेची गरज आहे. सत्ता तुम्ही लोकांनी दिली, मताचा अधिकार तुम्ही दिला, तरी तुम्हाला खात्री देऊ शकतो की परिवर्तन करायची जी महाराष्ट्राची आवश्यकता आहे त्याची पूर्तता केल्याशिवाय आम्ही लोक स्वच्छ बसणार नाही. आणि त्यासाठीच मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो, उद्याच्याला मतदान करण्यासाठी तुम्ही ज्यावेळेला जाल त्यावेळेला संवेदनशील असो, नंदाताई असो, त्यांच्या जे खुणा आहेत त्या खुणाच्या समोर वचन लावण्या, त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमचे प्रतिनिधी पाठवणे याची आज अत्यंत गरज आहे. मी खात्री देतो या सांगून शिक्षित आणि तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्याने विजयी झालेल्या सहकार्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याची शक्ती ही आम्हा सगळ्यांना मिळेल हे सध्या माझ्या मनामध्ये सरकार आहे. आज काही लोक मात्र वेगळ्या रस्त्यावर गेले आणि त्या काही लोकांच्यामध्ये दुर्दैवाने तुमच्याही जिल्ह्याचा नंबर आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या सर्वांची शक्ती आम्ही लोकांनी कष्टाने उभी केली. नवीन नवीन लोकांना संधी दिली समाजकारण करण्याच्या. कागलचा या भागाचा विचार करत असताना मला पुढे एक गोष्ट आली की हे राज्य की हा जिल्हा की हा परिसर हा एक प्रकारचा ऐतिहासिक परिसर आहे. शाहू महाराजांचा विचार सामान्य माणसांनी स्वीकारलेला असा हा परिसर आहे. हातामध्ये असलेली सत्ता लोकांच्यासाठी वापरायची असते आणि ती वापरत असताना जातपात धर्म हा विचार कधी करायचा नसतो. हे सूत्र शाहू महाराजांनी संबंध देशाला दिलं आणि देशाने ते स्वीकारलं. खूप आपल्याला असं वाटतं की शाहू महाराजांचं नाव, महात्मा ज्योतिबा फुल्यांचं नाव, सावित्रीबाई फुल्यांचं नाव हे महाराष्ट्रापुरतं सीमित आहे. पण ही गोष्ट खरी नाही. मी बिहारमध्ये जातो, शाहू महाराजांचं नाव लोक घेतात.
मी उत्तर प्रदेशमध्ये राहतो. जिल्ह्याचं नाव शाहू जिल्हा म्हणून त्या ठिकाणी बघायला. तसंच प्रकारची नावं या अन्य राज्यांमध्ये सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्याबद्दल लिहितात, आंबेडकरांच्याबद्दल असतात, सावित्रीबाईंच्याबद्दल असतात, शाहू महाराजांच्याबद्दल असतात. ते पाहिल्याच्या नंतर अभिमानाने छाती फुगते की माझ्या महाराष्ट्रामध्ये अशी दृष्टी असलेले आणि कर्तृत्व असलेले महान नेते आमच्या मातीमध्ये जन्माला आले, ज्यांचा स्वीकार सर्व देशांनी केलेला आहे. आणि ही त्या ठिकाणची स्थिती आज आपल्याला बघायला दिसते. आणि म्हणून आम्ही ह्या विचार करतो की राज्य या सगळ्यांच्या पाठीवा तुम्ही लोकांनी त्यांची शक्ती वाढवून दिल्याच्यानंतर हे राज्य योग्य रस्त्यावर न्यावं लागेल. आणि त्याचा विचार करत असताना आम्ही हा विचार केला, कोण कोणत्या जातीचा आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, कोण कुठचा आहे, याचा विचार आम्ही कधी केला नाही. आणि विशेषतः हा विचार केला, समाजातले लहान घटक असतील, अल्पसंख्याक असतील, त्यांचा सन्मान केला पाहिजे, त्यांना संधी द्यायला पाहिजे. आणि त्याच विचारातून कोल्हापूरचा विचार करत असताना आम्ही लोकांनी सुसंवाद साधला अनेकांच्यावर, अनेकांची नावं पुढे आली आणि त्याच्यामध्ये हसन मुश्रीफ खानचं नाव हे सुद्धा आमच्या पुढे आलं. आणि हे नाव आलं त्यावेळेला आम्ही आपसात बसून चर्चा केली, लहान समाजाचा घटक काम करण्याची तयारी आहे असं सांगतात, त्यांना शक्ती दिल्या आणि शक्ती दिली. मी स्वतः तुमच्या भागात आलो, जाहीर सभा घेतल्या, तुम्ही लोकांनी साथ दिली. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना जातात. महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचं त्या ठिकाणी संख्याबळ वाढलं आणि आमच्या संख्याबळामध्ये काही लोकांना मंत्रिपदाची जबाबदारी द्यावी हा विचार आमच्या सगळ्यांच्या समोर होता. आणि या संदर्भात विचार करत असताना आम्ही लोकांनी हाच विचार केला, एक तर कोल्हापूरसारख्या जिल्ह्याचा हा प्रतिनिधी आहे, नंबर 2 हा समाजाच्या लहान घटकांचा प्रतिनिधी आहे, नंबर 3 तुमच्यासाठी कष्ट करण्याची तयारी त्यांनी आमच्या पुढं बोलून दाखवलेली. आणि त्यामुळे नुसतं आमदार नाही तर राज्य सरकार चालवण्याच्यासाठी जे मंत्री परिषद करायची त्याच्यामध्ये सुद्धा संधी दिली, अनेकदा दिली. पण दुर्दैवानं आज काय पाहायला दिसते, ज्या वेळेला महाराष्ट्राची गरज आहे, महाराष्ट्रावर धोकेबाजी करण्याचं काम केंद्र सरकारकडून होते, नरेंद्र मोदींच्या सरकारकडून होते. महाराष्ट्राला सन्मानाची वागणूक मिळत नाही. महाराष्ट्राच्या प्रश्नाची मांडणी आम्ही केल्याच्या नंतर त्याची सोडवणूक करण्याच्यासाठी सहकार्य मिळत नाही. आणि अशा वेळेला एकसंघ शक्ती दाखवून महाराष्ट्राच्या फर्जामध्ये न्याय फिरेल याची खबरदारी घेण्याची आज आवश्यकता होती. अशा वेळेला यासाठी साथ द्यायच्या ऐवजी आमचे काही लोक गेले निघून, कुठे गेले माहिती नाही. एक दिवशी आले भेटायला आणि आम्हाला सांगायला हवे की आम्ही सगळेजण काहीतरी वेगळा विचार करतो, तुम्ही आमच्यावर चला. मी त्यांना म्हटलं की मतं कुणाला मागितली ते मी आपल्या मतदाराला, कुणाच्या विरुद्ध मागितली भाजपच्या विरुद्ध मागितली. आणि जायचं कुठं म्हणता भाजपकडे, म्हणजे कशासाठी? ज्यांची मतं तुम्ही मागितली, लोकांनी मतं तुम्हाला दिली, ज्यांच्या विरुद्ध तुम्हाला मतं दिली, ज्यांनी तुम्हाला विरोध केला त्यांच्या दावणी जाऊन नसायचं. हे माझ्या सरकारी शक्य आहे. तुम्हाला काय करायचं असेल का हे योग्य नाही. आणि या गोष्टीला आम्ही कदापि पाठिंबा देणार नाही. आणि काही लोकांनी त्याच्यामध्ये तुमच्याही होते आपला, त्यांनी हळूच करण्यास सांगितलं, तर तुम्ही हे आमची बाबतीचा विचार नाही केला तर आम्हाला आज जावं लागेल. म्हणजे आज म्हणजे तुरुंगा. आणि 4 दिवसांनी वाचायला मिळालं त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली. चौकशी मी केली, खरं काय ते ईडीची गाड पडली ही गोष्ट खरी. आणि त्यांच्या घरातच कोणतरी सांगितलं, एका भगिनीने सांगितलं
ज्या पद्धतीची तुम्ही आम्हाला वागणूक देताय हीच वागणूक देणार असेल तर त्यापेक्षा आम्हाला गोळ्या घाला अशा प्रकारचं मत त्यांच्याच कुटुंबात कोणतरी मांडलं असं माझ्या वाचनात हे सगळं घडलं आणि ते घडू नये त्याच्यासाठी हा बाकीचा उद्योग या लोकांनी केला आणि त्याच्यामध्ये सत्यता किती आहे हे परवा छगन भुजबळांनी एक मंत्री त्यांचे सिनियर आहेत त्यांनी सांगितलं. त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही पक्ष सोडून या लोकांच्याकडे का गेला. भुजबळांनी सांगितलं गेलो नसतो तर आणखीन तुरुंगात जावलं नसतं. एकदा 6 महिने जाऊन आलो तिथे गेल्यावर काय होतं हे मी अनुभवले. आता पुन्हा नको आणि म्हणून आम्ही तुम्हाला हात जोडतो की आम्ही जातो तुम्ही या. मी त्याला स्वच्छ सांगितले जसे हात कचोरी बरोबर असतील भ्रष्टाचारात सहभागी झाली असती त्याला चिंता आहे. माझ्यासारख्या चिंता नाही. मला स्वतःला एक दिवशी राज्य सरकारी बँकेच्या संदर्भात ईडीची नोटीस आली आणि ते सांगितलं की तुम्ही हजर राहा ईडीच्या ऑफिसमध्ये. चौकशी केली कशासाठी मला बोलायचं नाही म्हणजे बँकेत काहीतरी गैरव्यवहार झाला माहिती घेतली. कोणती बँक तर म्हणजे राज्य सरकारी बँक. बँकेचा मी सभासद नाही. बँकेकडून एक पैसा कर्ज काढला नाही. बँकेचा मी थकवा केला नाही. बँकेमध्ये मी कोणाला झाली नाही. मला कशी दिसली मी सांगितलं तुम्ही बोलवलं उद्या येतो म्हटल्याच्यानंतर थेट मुंबईला गेलो. पक्षाच्या ऑफिसमध्ये बसलो. तुमच्यासारखे हजारो कार्यकर्ते जमले आणि निघतो म्हणल्याच्यानंतर धावत करत पोलीस कमिशनर ईडीचे ऑफिस आमच्या ऑफिसमध्ये आले. म्हणजे हा निघायचं मी तयार नाही ना म्हणजे येऊ नका आम्ही तेव्हा हात जोडतो येऊ नका. आणि म्हणजे का नाही म्हणजे हे काम चुकून झालं नाही म्हणजे माझं नाव आहे ना म्हणजे नाव आहे पण येऊ नका. आणि शेवटी त्यांनी मला हात जोडले आणि कळवलं की आम्ही तुमच्याबद्दलची तक्रार सत्यावर आधारित नाही म्हणून तुम्ही येण्याची आवश्यकता नाही. पुन्हा मला कधी त्यांनी बोलवलं. आणि इथं काय घडलं कागदला काय घडलं ज्यांना सगळं दिलं साक्षी दिली लोकांनी साक्षी दिली सन्मान दिला त्यांना बोलवतं म्हणल्याच्यानंतर ते आणि त्यांचे सगळे सहकारी उठून भाजपवाल्यांच्या फलकीत जाऊन बसतात. आणि मतं मागच्या निवडणुकीमध्ये मागताना हा विचार नाही केला. लोकांनी निवडून दिलं तर लोकांची बांधिलकी ठेवायचा शब्द तुम्ही लोकांनी दिला होता तो तुम्ही पाळला नाही. आणि कुशाल तुम्ही या प्रकारची भूमिका घेताय. तुम्ही घ्या माझी खात्री आहे की कागद तालुका असो गडचिरोली तालुका असो या भागातली जनता गोरगरीब लोक असतील पण ते स्वाभिमानी आहेत ते सन्मानी आहेत. ते काय वाचेल ते सगळं करतील पण लाचारी तर करणार नाही खोट्या गोष्टी कधी करणार नाही. आणि त्या प्रकारे हा स्वभाव हा तुम्हा सगळ्यांचा स्वभाव सगळ्या देशाला माहिती आहे. आणि त्यामुळे तुम्हा लोकांचा अभिमान माझ्यासारख्या अनेकांना लागतो. पण जिथं काहीतरी हात कुठेही गुंत असेल हात बरोबर असेल त्या लोकांना वाचत झोप येते. मला आठवतं आहे की त्यांच्या एका सहकार्याने सांगितलं ते गेले यांच्यावर आम्ही विचारलं तुम्ही गेला सावध सोडून सहज वेचवायचं कुठेही म्हणजे कसं वाटते म्हणजे असं झोप येते म्हणजे झोप येते हो म्हणजे आता इडीची भीती वाटत नाही. आणि चौकशी केल्याच्या नंतर कळलं की जे लोक आम्हाला सोडून गेले त्या सगळ्यांच्यावर ईडी किंवा तसे केसेस असतील तर त्या केसेस संपलेल्या नाहीत. आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं त्यांनी स्वच्छ सांगितलं की या लोकांच्या केसेस आमच्या सेवल्या होत्या. त्यांनी भाजपला साथ द्यायचा निर्णय घेतला. सेवल्यावरची फाईल
आम्ही घेतली आणि कपासात ठेवली. ती आम्ही बंद नाही केली, ती चालू आहे. आज ना उद्या ती पुन्हा निघणार आहे आणि पुन्हा एकदा चंद्राला देणार आहे. आणि त्यामुळे आज ना उद्या पुन्हा केस निघेल याची चिंता ज्यांना आहे तेच लोक तुम्हाला मला सगळ्यांना सोडून त्या ठिकाणी गेलेत आणि निर्लज्ज फलन सांगतात की बाळासाहेबांना विचारून मी गेली असतं. झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं, ही गोष्ट आम्ही कदाचित मान्य करणार. आणि म्हणून अशा लोकांना धडा शिकवायचा. आणि तो धडा शिकवायचा असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये 100% त्यांना पाळलं पाहिजे, पाळलं पाहिजे, पाळलं पाहिजे हा आग्रह या ठिकाणी. तुम्ही भाग्यवान आहात की दुसऱ्या बाजूला तुमच्यासोबत यांच्यासारखा एक उत्तम सुस्वभावी स्वच्छ कारभाराचा तुमच्याशी बांधिलकी ठेवणारा असा नेता आज तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी मिळालेला. आणि म्हणून सवजीत हे असतील, शेजारच्या मतदारसंघामध्ये नंदाताई असतील, यांना मोठ्या मताने विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो त्यांची उपयुक्तता महाराष्ट्राला योग्य दिशेला नेण्यासाठी आहे. त्यांच्याकडे कर्तृत्व आहे, दोघांच्याकडे शिक्षण आहे, उच्च शिक्षित व्यवस्थित आहेत. आणि अशानं प्रतिनिधित्व दिलं तर तुमची प्रतिष्ठा वाढेल. आणि तुमची प्रतिष्ठा वाढण्याचं काम उद्याच्या 20 तारखेला आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आणि ते करण्याच्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस हा तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळामध्ये त्यांना पाठवलं पाहिजे एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना घेतो. आणि पुढची सभा माझी कोरेगावला 7-8च्या जवळ आहे, त्यामुळे अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवार साहेब.